देवेंद्र फडणवीसांमध्ये असे कोणते अलौकिक गुण होते ज्यामुळं ते मुंडे आणि खडसे यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरले आणि त्यांची निवड महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी करण्यात आली? नेमकं त्यांच्यामध्ये असं काय होतं? म्हणजे एकतर निवड होण्यासाठी, नेतृत्व करण्यासाठी लोकांवर म्हणजे जनसमुदायावर प्रभाव असलेला लोकनेता निवडण्यात येतो. एकतर तो बुद्धिमत्तेचा विचार करून निवडायचा, तर तो बुद्धिमत्तेचा विचार करून निवडला जातो, किंवा सर्वांना बरोबर घेऊन प्रगल्भ असलेला अनुभवी असा म्हणून निवडला जातो. जर लोकनेता जर म्हणाल तर मुंडे समोर हे फडणवीस पासंगालाही पुरत नव्हते. म्हणजे त्यांचा विचार न केलेला बरा लोकनेता म्हणून जर निवड करायची असेल तर त्या बाबतीमध्ये, आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत म्हणावं तर या खडसे आणि मुंडे यांच्यापेक्षा हे फडणवीस बुद्धिमत्तेच्या बाबतीतही कुठेच म्हणजे कणभर का म्हणावं असं सर्वश्रेष्ठ कुठंच नव्हते. आणि जर प्रगल्भता किंवा अनुभव सर्वांना बरोबर घेऊन जाणारे या संदर्भाने विचार केला तर मुंडे आणि खडसेपेक्षा हे देवेंद्र फडणवीस हे कुठंच निभाव लागणं शक्य नव्हतं ना. पण मग असं काय झालं की म्हणजे एकदम गुणवत्तेवर नाही, प्रगल्भतेवर नाही, किंवा तुमच्या जनमानसावरती जो प्रभाव असतो लोकनेता लोकनेतृत्व म्हणूनही त्यांची निवड नाही. मग हाच नेमका माल सिलेक्टेड का बरं झाला की जे या अनुभवी नेत्यांमध्ये नव्हतं? फारच काय, सुधीर मुनगंटीवारांचा जरी विचार केला तरी ते सुद्धा यांच्यापेक्षा थोडेसे चांगलेच कार्यक्षम ठरले असते. पण मग देवेंद्र फडणवीसांनाच सिलेक्ट का करण्यात आलं? कारण इलेक्ट होण्या इतपत तर त्यांच्यामध्ये कुठं पात्रताच नव्हती. तर मग हे कसं घडलं? तर त्या पाठीमागे केवळ आणि केवळ तीनच गोष्टी महत्वाच्या होत्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे असलेलं वर्णश्रेष्ठत्व. कारण ते वर्णश्रेष्ठत्व खडसे अथवा मुंडे यांच्याकडं किंवा त्या मुनगंटीवार यांच्याकडं अजिबात नव्हतं. म्हणजे वर्णानं श्रेष्ठ याच्यापेक्षा वेगळं काही, यांच्यापेक्षा वेगळं काहीच नव्हतं. म्हणजे फडणवीसांची जमेची बाजू फक्त वर्णश्रेष्ठत्व होतं. त्यांच्यातलं ते वर्णश्रेष्ठत्व आणि यांच्याकडे त्यांच्या विरोधी म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्रतिस्पर्ध्याकडे असलेलं शूद्रत्व. मग शूद्रापेक्षा वर्णानं श्रेष्ठ असलेला व्यक्ती निवडावा अशी कदाचित दिल्लीश्वराची इच्छा असेल. आणि दुसरं जर म्हणायचं तर जी वैचारिक म्हणजे जननी आहे जनसंघ किंवा ते राष्ट्रीय सेवा संघ, त्यांचा असलेला वरदहस्त किंवा पाठिंबा या दोघांकडे नव्हता किंवा या तिघांकडे नव्हता, पण तो देवेंद्र फडणवीसांकडे होता. म्हणजे संघाचा पाठिंबा शूद्रांना मिळेल असं होणार नाही ना. त्याला काहीतरी लागेल, ते यांच्याकडे नसेल. जे जन्मानं असतं, जन्मानं श्रेष्ठ असतात, ते कर्मानं श्रेष्ठ असलेल्या व्यक्तीकडं अजिबात कसं शक्य आहे? म्हणजे इथं जन्मानं श्रेष्ठ असावा लागतो, कर्मानं ज्येष्ठ श्रेष्ठ असला, अनुभवी असला तरी इथं काही कामाला येत नाही. आणि त्यालाच माल म्हणजे सिलेक्टेड राजकारण असतं. ते राजकारण आपण लोकशाही जरी म्हणत असलो आपल्याकडे, म्हणजे पक्षांतर्गत लोकशाही कुठेही नाही आहे, कोणत्याही पक्षामध्ये नाही आहे. ते फक्त सिलेक्टेड करतात. इलेक्टेड म्हणजे इलेक्शन होत नाहीत, सिलेक्शन होतं तिथं. आणि सर्वात श्रेष्ठ गुण जर कोणता असेल तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांकडे सगळ्यात महत्वाचा तिसरा गुण होता, जो त्यांना महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणजे महाराष्ट्राची धुरा त्यांच्या हातामध्ये गेली. तो म्हणजे त्यांच्याकडे वैचारिक दारिद्र्य म्हणण्यापेक्षा वैचारिक दास्यत्व, ज्याला काही लोक ते दारिद्र्याला दलिंदर वगैरे म्हणतात, तसं नाहीये. ते दलिंदर नव्हते, ते वैचारिक गुलामगिरी जो माणूस स्वीकारतो
त्याचं सिलेक्शन होत असतं. कारण बौद्धिक जर स्वातंत्र्य असेल ते ह्या दोघांमध्ये होतं, तिघांमध्ये होतं, बाकी सगळ्यांमध्ये होतं. पण इथे स्वतःच्या क्षमतेनं निर्णय घेणारा, स्वतःची विचार क्षमता वापरणारा, म्हणजे स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू असलेला माणूस कोणताही, हा या त्यांच्या त्या भाजपा नेतृत्वाला किंवा संघ विचारधारेला नकोसा असेल. म्हणून संपूर्णपणे समर्पण आणि त्या पायी लोटांगण घेण्याची वृत्ती, म्हणजे या अमित शहा, नरेंद्र मोदी आणि संघ यांना अपेक्षित असलेलं काम करणं, पण भविष्यामध्ये वैचारिक विरोध जिथून जिथून होईल त्यांचा कायमचा राजकीय निकाल लावणं. कारण मुंडे जरीही उजव्या विचारसरणीच्या पक्षामध्ये जरी असले तरी ते मनुवादी, सराटे वगैरे इथपर्यंत त्यांचं वक्तव्य असायचं. असं त्यांनी विचार केला नाही. आणि खडसेंचा अगदी बेधडक स्वभाव सगळ्यांना माहिती आहे. शिवसेनेला पहिल्यांदा अंगावर घेणारा हाच आक्रमक नेता होता. म्हणजे एकतर पक्ष नेतृत्वाची चपलाबुटं उचलायची, स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची गरज नाही. प्रत्येक गोष्ट, म्हणजे एखाद्याला मंत्रिपद द्यायचं आहे त्यानं दिल्ली गाठायची, एखाद्याला काम पाहिजे दिल्ली गाठायची, पक्षामध्ये एखादं पद पाहिजे तर म्हणजे एकही निर्णय तुम्हाला इथं घेता येणार नाही. असं नेतृत्व फडणवीसांपेक्षा महाराष्ट्रामध्ये त्यावेळी आणि आजही त्या तोडीचा नेता महाराष्ट्रात नाही आहे. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस म्हणजे या तीन गोष्टीमुळं इतर त्यांच्या पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यापेक्षा श्रेष्ठ ठरलेले होते. आणि हीच त्यांची अलौकिक गुणवत्ता, म्हणजे हा संपूर्णपणे देवेंद्र फडणवीस हा सिलेक्टेड माल आहे. आणि तो ज्या गुणामुळे सिलेक्ट झाला ते गुण त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या खडसे, मुंडे अथवा मुनगंटीवार यांच्याकडं अजिबात नव्हते. फार कशाला ते गडकरी यांच्यामध्ये सुद्धा नव्हते. नाहीतर गडकरींना सुद्धा महाराष्ट्रानं एवढं डोक्यावर घेतलं असतं. कारण पंतप्रधान होण्याच्या क्षमतेचं ते मटेरियल आहे. ते जर राज्य हातामध्ये दिलं असतं तर देशामध्ये राज्य कसं चालवावं, म्हणजे तो गुजरात मॉडेलचा फुसकाबार इथं झाला नसता. महाराष्ट्र खऱ्या अर्थानं सक्षम हातामध्ये राहिला असता. परंतु हाच माल सिलेक्ट का केला शहा मोदींनी संघानं, या पाठीमागं हीच कारणं होती का, याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि देवेंद्र फडणवीस खरोखर सिलेक्टेड माल आहे का, याविषयी तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त व्हा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.